ओम शांती. आज 4/6/2026 चे सद्गुरुवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी महावाक्यांमध्ये प्रीत बुद्धी व आस्तिक मुलांची निशाणी सांगितली आहे. भक्तीचं फळ ज्ञान आहे आणि ज्ञानाद्वारे सद्गती मिळते. कशी प्राप्त करायची, गृहस्थ व्यवहारात राहून ही सद्गती कशी मिळवावी याबद्दलही आज बाबांनी सांगितलं. आणि विजयी बनण्यासाठी आज सूक्ष्म उपायही बाबांनी सांगितलेला आहे. चला तर आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, तुम्ही पारलौकिक पित्यास योग्य रीतीने जाणत आहात, म्हणून तुम्हालाच खरे प्रीत बुद्धी व आस्तिक म्हणता येईल. प्रश्न: बाबांच्या कोणत्या कर्तव्यावरून सिद्ध होते की ते भक्तांचे रक्षक आहेत? उत्तर: सर्व भक्तांना रावणाच्या तुरुंगातून सोडवायचे आहे. हे एक बाबांचेच कर्तव्य आहे. जे जुने भक्त आहेत त्यांना ब्राह्मण बनवून देवता बनवायचे आहे. सर्व भक्तांना मुक्ती, जीवन मुक्ती देण्यासाठी शिवबाबा आले आहेत. म्हणून भक्तांचा रक्षक भगवान हे परमात्म्याचं गायन आहे. आजचं गीत आहे: भोलेनाथासारखा निराळा कुणीही नाही, माझी बिगडी बनवणारा कुणीही नाही. ओम शांती. आज बाबांनी सर्वप्रथम उदाहरणासहित सांगितलं की पिता रचयिता आहे आणि पिता स्त्रीला आपलंस करून मग मुलांची रचना करतात. अर्थात पिता रचयिता स्त्रीला आपले बनवून रचना रचतात. तसेच ब्रह्मांना शिवबाबांनी अडॉप्ट केले, सर्वप्रथम आपलेसे बनवले आणि ब्रह्मामुखाद्वारे ब्रह्मामुखा वंशवाली ब्राह्मणांना उत्पन्न करतात. म्हणून देहाचे वडील वेगळे, आत्म्याचे वडील वेगळे. देहाचे वडील सर्वांचे वेगवेगळे आहेत, आपापले आहेत, परंतु आत्म्याचे वडील मात्र सर्वांचे एकच आहे. बाबा आठवण करून देतात की आता संगम युग चालू आहे, बाकी सर्व कलियुगात आहे. ज्ञान वेगळे आहे, भक्ती वेगळी आहे आणि मग शेवटी येतं वैराग्य. बाबांनी पुढे सांगितलं, ईश्वराला दगड, दोंडे, पान, फूल या सर्वांमध्ये म्हणणे म्हणजेच ईश्वराला शिवी दिल्यासारखे आहे. कुत्रा, मांजर असे अशांमध्ये ईश्वराला म्हणणं ही चूक आहे. बाबा म्हणले, तुम्ही सर्व सीता आहात, भक्ती करणाऱ्या भक्तिया आहात. भगवान एक आणि भक्तीमध्ये सर्वच आत्म्यांनी ईश्वराला आवाज दिला. बाबा आता धक्के खाण्यापासून सोडवतात. भक्तीमध्ये तीर्थयात्रा केल्या, कुंभमेळ्यावरती गेलो, असे खूप सारे धक्के खाल्ले. बाबा म्हणतात, आता मी तुम्हाला या धक्के खाण्यापासून सोडवण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही आला आहात बाबांकडे स्वर्ग अर्थात सुखाचा वारसा हक्क घेण्यासाठी. जुन्या दुनियेस आता विसरायचं आहे, कारण या जुन्या दुनियेला आता ग्रहण लागलेलं आहे. आणि आपल्याला बाबा म्हणतात महाभारत लढाई समोर उभी आहे, म्हणून या जुन्या दुनियेस विसरायचं आहे. बाबा म्हणतात, तुम्ही माझे मदतगार मुले आहात. देवी देवता धर्माची स्थापना करण्यासाठी तुम्ही
सृष्टी परिवर्तनाच्या कार्यात माझे सहयोगी मदतगार मुले आहात. म्हणून स्वर्गाची स्थापना करून स्वर्गवासी बनण्यासाठी, स्वर्गाच्या योग्य बनण्यासाठी प्रयत्न मेहनत करायची आहे. बाबा म्हटले हे ज्ञानाचं यज्ञ आहे आणि या ज्ञान यज्ञामध्ये प्रत्येक आत्मा सतयुगामध्ये जाण्याच्या योग्य बनत आहे. सतयुगात अज्ञान नसते. खूप महत्वाचं वाक्य आणि वेगळं वाक्य सांगितले बाबांनी. सतयुगात अज्ञान नसते म्हणून हे जे भक्तीमध्ये गायन केलं, ज्ञान सूर्य प्रगटले अज्ञानाचा अंधकार दूर, हे गायन आता संगम युगावर कलियुगाच्या शेवटीसाठी आहे. कारण सतयुगामध्ये अज्ञान नाहीच आहे, तिथे ज्ञानाची गरज नाही. ज्ञान सूर्य तिथे प्रगटत नाहीत. बाबा म्हणतात पतित अज्ञानानुसारच बनलोत आपण. अज्ञान निर्माण झालं की आम्ही शरीर आहोत, देह, देहाची दुनिया याचं आकर्षण झालं आणि या अज्ञानामुळेच आपण पतित बनलो. बाबा म्हटले ब्रह्माच्या नाभी कमळातून विष्णू दाखवले आणि काही ठिकाणी विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मा कमळावर विराजमान असलेले दाखवले. तर याचं रहस्य, याचा अर्थ बाबा म्हणतात तुम्हीच जाणता. कारण ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण मुलांनाच हे गुह्य रहस्य बाबांनी सांगितले की प्रजापिता ब्रह्माच भविष्यात विष्णू बनतात, अर्थात नारायण बनतात. विकारांचा त्याग केल्यानंतर नारायण बनतात. विकार आणि देहाभिमानाच्या अधीन आल्यामुळे प्रजापिता ब्रह्मा साधारणपणामध्ये दाखवतात. गृहस्थ व्यवहारात एक बाबांचीच आठवण आपल्याला करायची आहे, तर आपण स्वर्गपुरीमध्ये जाण्याच्या योग्य बनू. बाबा म्हणतात मी शिव आहे आणि तुम्ही सालिग्राम आहात. सालिग्राम म्हणजे कोण? जे शिवबाबांच्या विश्व परिवर्तनाच्या कार्यात सहयोगी बनले, मदतगार बनले, त्यांचंच गायन सालिग्रामच्या रूपात केलेलं आहे. अर्धा कल्प देह अभिमान आणि अर्धा कल्प देही अभिमानी. परंतु बाबा म्हटले आता तरी देही अभिमानी बना. द्वापर युगापासून देह अभिमानीच राहिलो, देही अभिमानी अवस्था नाही झाली. संगम युगावर देही अभिमानी अवस्था आपल्याला बनवायची आहे. ब्राह्मणच देवता बनतात राजयोगाचा अभ्यास करून. इथे प्रजायोग नाही तर इथे राजयोग शिकवला जातो आणि ब्राह्मणच देवता बनतात. शिव, रुद्र असे शिवाचे खूप नाव आहेत. पापकटेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, बबुलनाथ. शिवबाबांची अशी अनेक नावं आहेत, परंतु मूळ नाव आहे शिव. शिव अर्थात निराकार, कल्याणकारी. पुढे बाबा सांगतात की संगम युगावर तुम्हाला देवता बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. अन्य कोणत्याही युगामध्ये देवता बनण्याचा अभ्यास शिकवला जात नाही. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मात पिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आपणही म्हणायचे रुहानी बच्चांची, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट, श्रीमतावर चालून श्रेष्ठ ते श्रेष्ठ देवता बनायचे आहे. पूर्ण विश्वाची खरी खरी आत्मिक सेवा करायची आहे. आधी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होत आहे, तर या स्थापनेत बाबांचे मदतगार बनायचे आहे. दुसरा पॉइंट, आत्म्याला खरं सोनं बनवण्यासाठी एक बाबाशिवाय कोणत्याच देहधार्याची आठवण नाही करायची. पारलौकिक बाबांशी
खरी खरी प्रीत ठेवायची आहे. आजचं वरदान आहे, आत्मिक उन्नतीच्या साधनद्वारा सर्व परिस्थितीवर विजय प्राप्त करणारे अकाल मूरत आत्मा भवा. जसे शरीराच्या निर्वाहासाठी अनेक साधन आपण वापरतो आणि उपजीविका करतो, आत्मिक उन्नतीसाठी अकालमूरत स्थितीमध्ये स्थित राहण्याचा अभ्यास करायचा आहे. आत्मा अकालमूरत आहे. आत्मा शरीरामध्ये अकाल तख्तावर विराजमान आहे. स्वतःला अकालमूरत समजल्यामुळे 3 गोष्टी होतात. स्वतःला अकालमूरत समजल्यामुळे पहिला फायदा, बाबा म्हणतात अकाले मृत्यू होणार नाही. अकालमूरत स्थितीमध्ये अकालापासून दूर राहू आणि सर्व समस्यापासून सुरक्षित राहू शकू. किती फायदे आहेत बघा. मानसिक चिंता, मानसिक परिस्थितींना हटविण्यासाठी नेहमी सुरक्षित राहाल. आठवण्यासाठी काय करावं लागेल? फक्त आपल्या जुन्या शरीराचं भान विसरावं लागेल. सुविचार, जो कोणतीही गोष्ट वारंवार फील करतो तो अंतिम परीक्षेत नापास होतो. जो कोणतीही गोष्ट वारंवार फील करतो, दुःख फील करेल, या सुखाची अपमानाची फिलिंग येईल, ते अंतिम पेपर मध्ये नापास होतात. आजचे मातेश्वरीजीचे महावाक्य मुरलीमध्ये आलेले आहेत. मनुष्य साक्षात्कार कसा करतात? खूप सूक्ष्म तत्वज्ञान मम्मानी आज सांगितलेलं आहे. प्रकाशमय शरीराने जाऊन फिरून येणे परिसर आणि फिरून येतात. आत्मा उडणारा पक्षी आहे आणि प्रकाशमय शरीराने आत्मा जाऊन येऊ शकते, कार्य करू शकते. प्रकाशमय शरीर हे सूक्ष्म शरीर आहे. बाबा म्हणतात की आत्मा उडणारा जरी पक्षी असला, हे परमात्म्याचे काम आहे. दोरी खेचणे, दिव्य दृष्टी देणे, मग साक्षात्कार होतात. बाबाने उदाहरण खूप सुंदर दिलं. एखाद्या पेशंटला भूल दिली जाते, क्लोरोफॉर्म दिला जातो, शरीराला सुन्न केलं जातं. डॉक्टर सुद्धा शरीराला सुन्न करूनच काय करतात? शस्त्रक्रिया, ऑपरेशन करतात. तसं बाबा म्हणतात, मम्माचंही सांगणं आहे की आपल्या प्रकाशमय स्वरूपाला अनुभव करा, मग साक्षात्कार मूर्त बनू शकतो. अव्यक्त इशारा, सदा हर्षित राहण्यासाठी आपल्या स्वभावाला सरळ बनवा आणि सहनशीलतेचा गुण धारण करा. आज बाबांनी सांगितलं, हर्षित मुखता ही निशाणी आहे विष्णू रूपाची. क्षीरसागरात विष्णू आरामशीर झोपलेले आहेत, पहुडलेले आहेत शेषशय्यावर. तर ज्ञान सिमरण केल्यानंतर हर्षित मुखता येते. क्षीरसागरात आरामात झोपलेले विष्णू हे प्रतीक आहे की ज्ञानाचं सिमरण चालू आहे. ज्ञानाचं चिंतन मंथन जिथं असेल तिथं हर्षित मुखता येते. हर्षितची निशाणी आहे विष्णू रूप. कोणत्याही परिस्थितीत हिम्मत व उमंग उत्साह कमी नको व्हायला. सहनशीलतेद्वारे परिस्थितीमध्ये बदल करता येतो. तर या सर्वांचं विस्तृत विश्लेषण आजच्या महावाक्यांमध्ये बाबांनी दिलेलं आहे. आज दिवसभर नक्कीच याचा आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करूया की कशा पद्धतीने आपण प्रीत बुद्धी व आपण स्वतः आस्तिक आहोत. हे पण बाबांनी खूप सुंदर सांगितलं की तुम्हालाच देवता बनायचे, तुम्हीच ब्राह्मण आहात. तर या सर्व गोष्टींचं चिंतन मंथन करायचं आहे. ओम शांती.